नमस्कार मित्रांनो, मराठी सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत असून हरहुन्नरी आणि अतुलनीय अभिनेत्याचं निधन झालेलं आहे. पाहूया संपूर्ण बातमी. तत्पूर्वी आपण जर तारांगण या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. 3 ऑगस्ट 2026 म्हणजे सोमवारी पहाटेच्या सुमारास अभिनेता ऋषिकेश कानडे यांचं निधन झालं असल्याची माहिती समोर आलेली आहे. वयाच्या 38व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असल्याची माहिती आहे. ऋषिकेश कानडे हे एक प्रगल्भ अभिनेता म्हणून ओळखले जात होते, तसेच ते देशप्रेमी देखील होते. त्यांच्या निधनानंतर कानडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. मी भारतीय ही एक देशभक्ती आणि राष्ट्रीय भावनांवर आधारित नाटक आहे. याचे जवळपास 300 प्रयोग करताना त्यांच्या देशप्रेमाचं प्रत्युत्तर यायचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर व्याख्यान देताना ते महाराजमय होऊन जायचे. प्रत्येक भूमिका साकारत असताना त्या भूमिका जगत होते. जीव ओतून ऋषिकेश कानडे भूमिका साकारत होते. त्यांच्या प्रत्येक भूमिकांना प्रेक्षकांकडून प्रेम आणि दाद मिळायची. प्रेक्षकांच्या हृदयात त्यांनी घर तयार केलं होतं. ऋषिकेश कानडे यांना आपल्या अभिनय कारकिर्दीत राज्य नाट्य स्पर्धेत 2 वर्ष अभिनयाच्या रौप्य पदकाने गौरवण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांचं कौतुकही करण्यात आलं होतं. ऋषिकेश कानडे यांच्या पश्चात आई, वडील, बहीण आणि पत्नी असा आप्त परिवार आहे. अभिनयाव्यतिरिक्त ते स्वतःचा ऑनलाईन फिटनेस क्लब देखील चालवायचे. तेव्हा मित्रांनो, आपल्या तारांगण या मराठी यूट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध अभिनेते ऋषिकेश कानडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.